मायक्रो इव्होल्युशन पाहू आपण. हे आपलं युनिट 6 आहे. तर युनिट 6 मध्ये तुमच्या मायक्रो इव्होल्युशन आहे. इथे पण तेच आहे. सो मायक्रो इव्होल्युशन म्हणजे अगदी छोटीशी उत्क्रांती. म्हणजे तो थोडासा चेंज असतो फक्त, बाकी काही नाही. इव्हॉल्युशन म्हणजे अशी उत्क्रांती अशी फार नसते, थोडासा चेंज असतो. मायक्रो इव्होल्युशन याला अडॅप्टिव्ह रेडिएशन असं पण म्हणतात. दुसरं नाव आहे अडॅप्टिव्ह रेडिएशन. याच्या व्याख्या अशी आहे की हे इव्होल्युशन आहे, त्याच्यामधून न्यू अडॅप्टिव्ह टाइप्स जे आहेत ते तयार होतात. ओके. पॉप्युलेशन फ्रॅगमेंटेशनच्या प्रोसेसमुळे किंवा जेनेटिक डायव्हर्जन्सच्या प्रोसेसमुळे नवीन अडॅप्टिव्ह टाइप्स तयार होतात. ओके. पॉप्युलेशनचे अडॅप्टिव्ह टाइप्स हे त्या स्पेसिस लेवलवरती किंवा पॉप्युलेशनच्या स्प्लिटिंगवरती अवलंबून असतं. ते जे पॉप्युलेशन असतात ते सेव्हरल सबग्रुपमध्ये स्प्लिट होतं. स्प्लिट म्हणजे वेगळे वेगळे त्यांचे भाग होतात. त्याच्यामध्ये चेंजेस येतात. डेफिनाइट अडॅप्टिव्ह डायरेक्शनचे चेंजेस येतात त्याच्यामध्ये. हे जे चेंजेस आहे त्यांना अडॅप्टिव्ह ट्रेंड असं म्हणतात. त्या चेंजेसला अडॅप्टिव्ह ट्रेंड असं म्हणतात. हा जो फेनॉमेना आहे याला अडॅप्टिव्ह रेडिएशन असं म्हणतात किंवा मायक्रो इव्होल्युशन असं म्हणतात. तर मायक्रो इव्होल्युशन कसं होतं, त्याचं मेकॅनिझम काय आहे ते या नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. हे स्पेसिस लेवलवरती होतं, आपण आधी सांगितलंच आहे, पाहिलंच आहे. आणि न्यू जनरा याच्यामध्ये तयार होतात, फॅमिलीज तयार होतात किंवा ऑर्डर्स पण तयार होतात याच्यामध्ये. तर हे जे चेंजेस आहे ऑर्गनायझेशनमध्ये, हे जे चेंजेस होतात, सडन म्युटेशन्स त्याच्यामध्ये येतात लार्जर साईजचे जीन्सचे. आणि याला मॅक्रो इव्होल्युशन असं म्हणतात किंवा सिस्टमॅटिक म्युटेशन असं म्हणतात. हे गोल्डस्मिथने सगळ्यात पहिल्यांदा काढलेलं आहे मॅक्रो इव्होल्युशन. हे ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअलमध्ये होतं. ते न्यू अडॅप्टिव्ह झोनमध्ये असतात. डार्विन्स फिंचेस त्याच्यामध्ये असतात. एंटायर मेकॅनिझम जे ते खालीलप्रमाणे. न्यू अडॅप्टिव्ह झोन जो आहे त्याच्यामध्ये जितके इंडिव्हिज्युअल्स असतात, जितके नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स असतात, जास्त किंवा कमी, तर यांच्यामध्ये अपॉर्च्युनिटी येते. नवीन हॅबिटॅट किंवा दुसऱ्या काही याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज येतात त्यांना. तर त्यांच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल होतो. तर तो इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल हा एकदम झिरो, रफली निल असतो. न्यू झोन जो आहे तो एनिमीज पासून पूर्णपणे फ्री असतो. त्यामुळे न्यूली जे एंटर्ड पॉप्युलेशन असतं, अवेलेबल हॅबिटॅट त्याला सगळे मिळतात अडॅप्टिव्ह झोनमध्ये. आणि ते आपल्याला स्वतःला अडॅप्ट करायला सुरुवात करतात त्या कंडिशननुसार. आणि मग त्याच्यामध्ये गरज येते, त्यांच्या गरजेप्रमाणे ते स्वतःला अडॅप्ट करून घेतात. तर एक पॉप्युलेशन जे ते नवीन झोनमध्ये येतं आणि त्याचं स्प्लिटिंग होतं सेव्हरल सब पॉप्युलेशनमध्ये. तर त्याच्यामध्ये म्युटेशन्स गोळा होतात आणि इंडिपेंडंटली त्यांचं इव्हॉल्युशन होतं. सायमल्टेनियसली डिफरंट डायरेक्शन्समध्ये ते जातात आणि डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये तिथे डिफरंट ऑर्ज असते नॅचरल सिलेक्शनची. आणि अडॅप्टिव्ह मॉडिफिकेशन्स त्याच्यामध्ये होत असतात डिफरंट डायरेक्शन्समध्ये. तर हे जे अडॅप्टिव्ह मॉडिफिकेशन्स आहेत सब पॉप्युलेशनमध्ये, हा एकत्रित परिणाम असतो त्यांच्या सगळ्या अडॅप्टिव्ह रेडिएशनचा. तर त्याच्यामुळे डायरेक्शनल असतो, तो एका डायरेक्शनने असतो. नाव जनरल प्रिन्सिपल मायक्रो इव्होल्युशनचे. कॉमन फीचर्स दिसतात. फायलोजेनीवरून, हॉर्सच्या फायलोजेनीवरून काढलेले आहेत मायक्रो इव्होल्युशनचे कॉमन फीचर्स आहेत. ते कसे आहेत ते पाहू. मायक्रो इव्होल्युशन जे आहेत त्याच्यामध्ये न्यू जनरल
अडॅप्टेशन येतात, न्यू अडॅप्टिव्ह झोन येतात. डार्विन फिंचेस जे आहेत ते जनरलाइज्ड फिंचचा जो ॲन्सेस्टर होता त्याच्यापासून आले आणि प्रिव्हियसली अनऑक्युपाईड गॅलापॅगोस आयलँड्सवरती ते बसले. तसंच रेप्टाईल्स जे आहेत ते टेरेस्ट्रियल डेव्हलपमेंट नंतर आले आणि त्यांनी जनरल अडॅप्टेशन जे आहे ते स्वीकारलं. मॅक्रो इव्होल्युशन जे आहे त्याच्यामध्ये रिव्होल्युशनरी डायव्हर्जन्स दिसतो, क्रांतिकारी बदल, वेगळेपणा. मॅक्रो इव्होल्युशन जे आहे ते लिनियर नाही आहे पण रेडिएटिंग आहे. तर हे जे रेडिएशन आहे ते जनरल अडॅप्टेशनला फॉलो करतं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेशन दिसतं, न्यू अडॅप्टिव्ह झोनचं इन्व्हेशन दिसतं. तर त्याच्यामध्ये स्पेशल अडॅप्टेशन असतं, डिफरंट डायव्हर्जंट डिसेंडंट लाईन्समध्ये ते आपल्याला दिसून येतं. नाव अडॅप्टिव्ह रेडिएशन किंवा मॅक्रो इव्होल्युशन हे इव्होल्युशनरी लाईन्समध्ये जे कन्व्हर्जन्स येतो स्पेशल अडॅप्टेशनचा तिथे येतात आणि डिस्टंटली रिलेटेड ग्रुप्स जे डिफर होत असतात एकमेकांपासून मॅट्रिक्समध्ये, जनरल अडॅप्टेशनमध्ये. तर याचं एक्झाम्पल आहे इस्थिओसॉरस. तर त्याने मार्क्ड इव्होल्युशनरी कन्व्हर्जन्स जो आहे तो पाहिला आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ फिश ग्रुप्स असतात त्यांच्या बॉडी फॉर्ममध्ये, नंतर मॅनर ऑफ लोकेशन असतं, फूड हॅबिट्स असतात फिशेसच्या, फ्री स्विमिंग पॅलॅजिक लाईफ असतं. असं हे कन्व्हर्जंट असतात स्पेशल अडॅप्टेशन्समध्ये. पण ग्रुपचे जनरल अडॅप्टेशन्स फॉलो करतात, शेअर करतात. दुसऱ्या रेप्टाईल्स बरोबर पण ते अडॅप्टेशन्स शेअर करतात. नाव मॅक्रो इव्होल्युशनमध्ये ग्रुप तयार होतात जे पॅरलल असतात, स्पेशल अडॅप्टेशनच्या पॅरलल असतात. डायव्हर्जंट पण रिलेटेड स्टॉकमध्ये ते असतात. प्रत्येकाला कॉमन जनरल अडॅप्टेशन असतं. त्याच्या रेप्टाईल्समध्ये ग्रुप असतात रिप्रेझेंटेटिव्ह प्रत्येक ऑर्डरच्या आणि त्याच्यामध्ये कॉटिलोसॉर्स असतात. ते ॲक्वॅटिक अडॅप्टिव्ह झोन जे ते ॲक्वायर करतात आणि त्याच्यामध्ये कम्प्लिटली ॲक्वॅटिक असतात. याच्यामध्ये काही ग्रुप्स आहेत ते फ्लरिश झालेले आहेत आणि ते एक्सटिंक्ट पण झालेले आहेत. काही हे जे ग्रुप आहेत ते रिप्लेस झाले दुसऱ्या पॅरलल ग्रुप्समधनं आणि ते इन्व्हेड झाले काही झोनमध्ये आणि अंडरवेंट त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन झालं. हे जे फायटोसॉर्स आहेत ट्रायसिक ऑर्डरचे, त्याच्यामध्ये थिकोडोन्शिया आणि क्रोकोडाईल्स हे पण दिसतात ट्रायसिक पासून तर आत्तापर्यंतच्या काळात. तर ती जी ऑर्डर क्रोकोडियालिया आहे ती इन्व्हेड झाली ॲक्वॅटिक अडॅप्टिव्ह झोनमध्ये आणि नंतर फायटोसॉर्स जे ते एक्सटिंक्ट झाले. क्रोकोडाईल्सने त्यांना रिप्लेस केलं. तर अशा रीतीने पॅरलिझमचं फेनॉमेना याच्यामध्ये दिसतो किंवा इकॉलॉजिक रिप्लेसमेंटचा फेनॉमेना याच्यामध्ये दिसतो. तर रिपीटेटेड इव्हॉल्युशनरी एक्सपेरिमेंट्स याच्यामध्ये असतात. काही सेम ब्रॉड ग्रुप त्याच्यामध्ये असतात, ग्रुपचे झोन्स असतात. काही ग्रुप अराईज होतात, त्यापासून फ्लरिश होतात आणि ते एक्सटिंक्ट होतात. तर हे पॅरलल ग्रुपपासून रिप्लेस होतात आणि ते सेम झोनमध्ये इन्व्हेड करतात. त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन दिसतं. नाव मॅक्रो इव्होल्युशन अल्टिमेटली एक्सटिंक्शनमध्ये परिवर्तित होतं. काही ग्रुप्स जे त्याच्यामध्ये स्पेशल अडॅप्टेशन्स येतात नॅरो अडॅप्टिव्ह सब झोन्समध्ये. पण हे जे स्पेशलाइज्ड अडॅप्टेशन्स असतात तर ते नवीन झोनमध्ये जाऊ नाही शकत म्हणून ते डिसॅपियर होऊन जातात. तो ग्रुप जो आहे तो जो अडॅप्टिव्ह झोनला चेंज होतो, ॲक्वायर करतो जनरल अडॅप्टेशन्सला, ते फक्त जगतात. दुसरे जे ते एक्सटिंक्ट होऊन जातात. नाव मॅक्रो इव्होल्युशनचं एक्झाम्पल
इव्हॉल्युशन जे रेप्टाईल्सचं आणि हॉर्सचं याच्यामध्ये बरेचसे डॉक्युमेंटेड एक्झाम्पल्स आहे मॅक्रो इव्हॉल्युशनचे. फोसाईल रेकॉर्डमध्ये ते आपल्याला दिसून येतं. तर डार्विन फिंचेस हे दुसरं एक एक्झाम्पल आहे लिव्हिंग मॅक्रो इव्हॉल्युशन्स. हे आपण खालीलप्रमाणे पाहूया एक वन बाय वन. पहिलं रेप्टाईल्सचं इव्हॉल्युशन, त्याला अडॅप्टिव्ह रेडिएशन इन रेप्टाईल्स असं पण म्हणतात, दुसरं नाव आहे. रेप्टिलियामध्ये फोसाईल रेकॉर्ड जर आपण पाहिला तर पेनिसिल्व्हेनियन टाइम्समध्ये 250 मिलियन इयर्स ॲगो ते आपल्याला दिसतं. तर जो ॲन्सेस्टर रेप्टिलियन स्टॉक होता त्याने मोस्ट स्पेक्टॅक्युलर अडॅप्टिव्ह रेडिएशन दाखवलं लाईफमध्ये. ते जे अडॅप्टिव्ह रेडिएशन होतं ते पर्मियन आणि क्रिस्टेशियस टाईमला होतं त्यावेळेस होतं. आणि लिव्हिंग रेप्टाईल्स जे आहेत ते क्रिस्टेशियस ॲन्सेस्टरपासून आलेले होते. मेसोझोईक इरामध्ये रेप्टाईल्स ज्यावेळेस होते तर त्याला एज ऑफ रेप्टाईल्स असं पण म्हणायचे. तर डायव्हर्जंट इव्हॉल्युशन जे झालं किंवा अडॅप्टिव्ह रेडिएशन जे झालं डिफरंट रेप्टिलियन्समध्ये आणि ॲम्फिबियन ग्रुपमध्ये, पहिल्या रेप्टाईल्सपासून तर ॲम्फिबियन ॲन्सेस्टरपासून, तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्रो इव्हॉल्युशनचे एक्झाम्पल्स दिसतात. हे अर्लियर रेप्टाईल्स जे होते ते कॉटिलोसॉर्स होते. ते लिव्हिंग आणि फोसाईल ग्रुप होते रेप्टाईल्सचे. तर रेप्टाईल्स त्यांच्यापासून इव्हॉल्व झालेले आहेत. रेप्टाईलचं जे इव्हॉल्युशन झालं ते 6 मेजर रेडिएटिंग ऑफशूटमध्ये झालं. बेसल जो ॲनाप्सिड स्टॉक होता त्यापासून 6 वेगवेगळ्या दिशेला अडॅप्टिव्ह रेडिएशन झालं किंवा इव्हॉल्युशन झालं. तर फर्दर याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन पण दिसतं त्याच्या पॉप्युलेशनमध्ये आणि त्याच्यातून फॉर्मेशन्स झाल्या, ऑर्डर झाल्या आणि फॅमिलीज तयार झाल्या त्यामध्ये. तर फिगर 6.1 जे ते असं दाखवते की कम्प्लीट रेडिएशन याच्यामध्ये दिसतं ॲनाप्सिड स्टॉकचं. त्याच्यामध्ये 6 मेजर ग्रुप्स दिसतात आणि त्याचं डायव्हर्सिफिकेशन दिसतं. नाव इव्हॉल्युशन ऑफ हॉर्स. तर हॉर्सची जी फॅमिली आहे इक्विडी ती हॅराकोथेरियम पासून झाली हे आपण पाहिलं मागच्या चॅप्टरमध्ये. तर हे दुसरं एक एक्झाम्पल आहे अडॅप्टिव्ह रेडिएशनचं किंवा मॅक्रो इव्हॉल्युशनचं. याने ग्रॅज्युअल चेंजेस झाले दातांच्या स्ट्रक्चरमध्ये, लिम्समध्ये, नंतर खुरांमध्ये. स्मॉल डॉग सारखा ब्राउसिंग क्रिएचर होता, त्याला पॅडेड फीट होते आणि त्याच्यापासून ह्या आत्ताच्या काळातला घोडा जो आहे तो तयार झाला. त्याच्यामध्ये लार्ज साईज ग्रेझिंग हॅबिट होती आणि त्याच्यामध्ये हुक्ड म्हणजे खुरांचं पाय होता. सो हे पहा, सेनोझोईकमध्ये टर्टल्स, बर्ड्स, क्रोकोडाईल्स, स्नेक्स, लिझार्ड्स आणि रिंकोसेफॅलियन्स तयार झाले. तर बघा खालून वरती येते अडॅप्टिव्ह रेडिएशन रेप्टाईल्समध्ये. तर हा कॉटिलोसॉर होता पहिला स्टेम रेप्टाईल्स. रेप्टाईल्सचा सगळ्यात पूर्वज मूळ पुरुष रेप्टाईल्स. आणि 250 मिलियन इयर्स पूर्वी हा पॅलिकोसॉर्स होता. तर याच्यापासून हे सगळे पॅलिओझोईक एरामध्ये होते, पर्मियन झुआमध्ये दोघंही. मग ट्रायसिक पिरियडमध्ये थिकोडोंट झाला हा. मग थेरॅप्सिड्स झाल्या, मॅमेलियन रेप्टाईल तयार झाले. त्यांच्यापासून इक्थिओसॉर झाला. मग अँसेस्ट्रल बर्ड्स झाले. त्याच्यापासून प्लिरोसॉर्स झाला, टेरोसॉर्स. नंतर ऑर्निसियन डायनोसॉर झाले. नंतर सॉरिशियन डायनोसॉर झाले, मॅमल्स झाले, प्लिओसॉर्स झाले. आणि मग त्याच्यापासून हे आत्ताचे टर्टल्स, बर्ड्स, क्रोकोडाईल्स, स्नेक्स, लिझार्ड्स आणि रिंकोसेफॅलस झाले. आलं लक्षात? सो अडॅप्टिव्ह रेडिएशन्स हे रेप्टाईल मधलं या फिगर मध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतं. नाव अडॅप्टिव्ह रेडिएशन इन
डार्विन्स फिंचेस. चार्ल्स डार्विनने गॅलापागोस आयलंडला भेट दिली होती 1853 मध्ये. त्याने ज्यावेळेस व्हायेज केलं तर त्याच्यामध्ये HMS बीगल वरती तो होता, जहाजाचं नाव आहे HMS बीगल. त्याने 5 आठवडे त्याच्यावरती काढले. तर त्याने नॅचरल सिलेक्शन जे 5 वीक तो त्या जहाजावरती होता आणि त्याने प्रवास केला. त्याने ॲस्टॉनिश्ड आणि इम्प्रेस्ड बऱ्याचशा ॲडॅप्टेशन्सवरून तो प्रभावित झाला आणि त्याने हे फिंचेस जे ते लिहून ठेवले. तर त्याला त्यातून अशी प्रेरणा मिळाली की नॅचरल सिलेक्शनवरती त्याने व्ह्यू आपले मांडले. या फिंचेसवरून त्याने ऑब्झर्वेशन्स मांडले. त्याच्या ऑनवर करण्यासाठी गॅलापागोसचे जे फिंचेस आहेत त्याला डार्विन्स फिंचेस असं म्हणतात. डार्विनचे फिंचेस जे आहेत त्याच्यामध्ये खूप फिडिंग हॅबिट्स आहेत आणि व्हेरियसली मॉडिफाईड त्याच्यामध्ये त्या फिंचेस आहेत. तिथे डार्विन फिंचेस जे आहेत त्याला डल लुक दिसतो. व्हरायटी ऑफ बीक्स जे आहेत आणि नंबर ऑफ स्पेसिस जे आहेत त्याच्यामध्ये आपलं लक्ष वेधून घेतो. क्लासिकल एक्झाम्पल जे स्पेसिएशनचं त्याच्यामध्ये इंटरप्ले दिसतो. कॉम्प्लेक्स फोर्सेस दिसतात, आयसोलेशन, कॉम्पिटिशन, ॲडॅप्टेशनचे, आणि त्यापासून ॲडॅप्टिव्ह रेडिएशन झालेलं आहे स्पेसिस लेव्हलला. हे डार्विन फिंचेस म्हणून आपण ओळखतो. हे जे बर्ड्स आहेत ते लार्जेस्ट फॅमिलीचे बर्ड्स आहेत. फ्रिंजिलिडी फॅमिली आहे ती गॅलापागोस आयलंडवरती होती पॅसिफिक ओशनमध्ये. त्याचा जो स्टडी झाला स्मॉल डार्क बर्ड्सचा नेटिव्ह हॅबिट्समध्ये, तर त्याने डार्विनला पहिलं महत्त्वाचं असं योगदान दिलं. ती इव्होल्युशनरी प्रोसेस जी आहे ती त्याला समजली. डेव्हिड लॅकने 1947 मध्ये, 1953 मध्ये, 1969 मध्ये हा फिनॉमिना अनालाइज केला अडॅप्टिव्ह रेडिएशनचा, डार्विन फिंचेसचा, आणि त्याने केअरफुली त्याचे विचार त्याच्यावरती मांडले. तर गॅलापागोस आयलँड्स जे आहेत ते इक्वेटोर जवळ आहे, 600 माइल्स वेस्टला, साऊथ आफ्रिकामध्ये. ओके, तर हे आर्चिपेलागो आहे. जे 5 लार्ज आयलँड्स आहेत त्या ग्रुपमध्ये आणि 19 छोटे छोटे आयलँड्स आहेत, 47 रॉक आहेत. हे जे आयलँड्स आहेत ते व्होल्केनोपासून तयार झालेले आहेत, ज्वालामुखीपासून, आणि ते एकमेकांशी कनेक्टेड नाही आहे. मेनलँडशी पण कनेक्ट नाही आहेत ते आयलँड. साऊथ अमेरिकेच्या मेनलँडशी पण कनेक्टेड नाही आहे. तिथे रग्ड शोअरलाईन आहे आणि क्लिप्स आहेत. ग्रे लाव्हा तिथे दिसतो आणि कोस्टल लोलँड्स पण त्याच्यामध्ये आहे. पार्च्ड आहे, कव्हर्ड झालेली आहे कॅक्टिसने आणि काटेरी झुडपांनी कव्हर झालेली आहे त्याचा किनारा तो. ह्युमिड अपलँड्स, ट्रीज पण त्याच्यामध्ये दिसतात आणि रिच ब्लॅक सॉइल आहे तिथे. तर हे जे प्रेझेंट डे असेंब्लेज दाखवलेलं आहे डार्विन फिंचेसचं, तर त्याच्यामध्ये स्मॉल स्पॅरोलाइक बर्ड्स दिसतात. ते ह्या एकेकाळी या मेनलँड साऊथ अमेरिकेमध्ये राहत होते. त्याचे जे अँसेस्टर्स आहेत डार्विन फिंचेसचे ते इझिली मायग्रेट झाले गॅलापागोस आयलँडला, आणि प्रॉबेबली पहिलं लँड बर्ड जो आहे तो तिथे आयलँडवरती पोहोचला. हे अर्ली कॉलनिस्ट जे होते तर याच्यापासून 14 डिस्टिंक्ट स्पेसिस तयार झाल्या. प्रत्येक जी आहे ती ॲडॅप्टेड होते स्पेसिफिक निचमध्ये. तर 13 यातल्या स्पेसिस ज्या आहेत त्या गॅलापागोसमध्ये आल्या आणि एक जी आहे ती स्मॉल आयसोलेटेड कोकोज आयलँडवरती आली. नॉर्थ वेस्ट गॅलापागोसमध्ये हे आढळून येतं. 13 स्पेसिस ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये दिसतात प्रत्येक आयलँडमध्ये.
ह्या ज्या 14 स्पेसीज आहे त्या 4 जनरामध्ये आहेत. त्यामध्ये जिओस्पिझा, कामारहिंकस, सॅर्थिडिया, पिनारोलॉक्सियस असे 4 प्रकार आहेत, 4 जनर आहेत. तर याच्यामध्ये कॉन्स्पिक्युअस डिफरन्सेस काय आहे ह्या स्पेसीजमध्ये, तर साईजमध्ये आणि शेपमध्ये त्यांच्या बीकचा फरक आहे. ते कोरिलेटेड आहे मार्कर डिफरन्सेसमध्ये. आणि त्याचे फिडिंग हॅबिट्स जे ते त्याच्यामध्ये दिसतात. यातले 6 स्पेसीज जे आहेत त्या ग्राउंड फिंचेसमध्ये, त्यामध्ये हेवी बीक असते स्पेशलाइज्ड, आणि क्रशिंग सीड्स असतात त्याच्यामध्ये. काही ग्राउंड फिंचेस असतात जिवंत, मेनली ते डाएटवरती असतात आणि त्या ग्राउंडवरती असतात. याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर 3 सीड इटर ग्राउंड फिंचेस जे आहेत त्या स्मॉल बीक्ड आहे. जिओस्पिझा फुलिजिनोसा. मीडियम बीक्ड जे आहे ते जिओस्पिझा फॉर्टिस, आणि लार्ज बीक्ड जे आहेत ते जिओस्पिझा मॅग्निरॉस्ट्रिस. हे टुगेदर कोस्टल लोलँडमध्ये दिसतात बऱ्याचशा आयलँडवर. आणि ह्या ज्या स्पेसीज आहेत त्या स्पेशलाइज्ड आहे फिडिंगमध्ये. सर्टन साईजच्या सीड्स त्याच्यामध्ये दिसतात. स्मॉल बीक्ड फिंच दिसते, स्मॉल ग्रासवरती असते. आणि लार्ज बीक्ड फिंच जी आहे ती लार्ज हर्डवरती दिसते. हार्ड फ्रूटवरती दिसते. तर दुसरे जे ग्राउंड फिंचेस आहेत ते प्रायमरीली फ्लॉवर्सवरती किंवा प्रिकली पियर कॅक्टीवरती जगतात. हे जे कॅक्टस इटर्स आहेत त्याच्यामध्ये डिकर्व्ड बीक असते, फ्लॉवर प्रोबिंग बीक असते. त्यांचे जे बीक आहे त्या जाड नसतात एवढ्या फार. टिपिकल फ्लॉवर इटिंग बर्ड्स असतात. हे जे स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये ट्री फिंचेस दिसतात. मेजॉरिटी जी आहे ते इन्सेक्टवरती फीड करतात मॉइस्ट फॉरेस्टमध्ये. आणि मोस्ट रिमार्केबल जे याच्यामध्ये ट्री ड्वेलर्समध्ये ते वुडपेकर फिंच आहे. ती स्टाउट स्ट्रेट बीक असते पण त्याच्यामध्ये लॉंग टंग असते. वुडपेकरचं कॅरेक्टरिस्टिक आहे. वुडपेकर सारखंच त्याच्यावरती बोअर्स असतात. ते वुडला म्हणजे लाकडावरती छिद्र पाडतात इन्सेक्ट लार्वी शोधण्यासाठी. त्या लाकडांच्या सालीमध्ये इन्सेक्टची लार्वी असते ती शोधण्यासाठी ते त्याच्यामध्ये छिद्र पाडतात. तर कॅक्टस पाईन जो आहे त्याचा पण त्याचा वापर करतात किंवा त्याच्या फांदीचा पण वापर करतात. आणि इन्सेक्ट प्रे जो आहे तो त्या क्रिव्हायसेसमधून काढतात बाहेर. एक्स्ट्रॉर्डिनरी आहे वार्बलर फिंच. तर तो फॉर्म आणि हॅबिटमध्ये ट्रू वार्बलरशी सेम दिसतो. स्लेंडर वार्बलर जो असतो त्याची बीक जी आहे ती अडॅप्टेड असते पिकिंग स्मॉल इन्सेक्ट पिक करण्यासाठी बुशेसमधून. ओकेजनली वार्बलर दिसतो त्याच्यामध्ये इन्सेक्ट कॅप्चर करतो, तो फ्लाईटमध्ये इन्सेक्ट कॅप्चर करतो. तर ओरिजिनल अँसेस्टर स्ट्रॉक जो आहे फिंचेसचा गॅलापागोस डायव्हर्ज, तिथे सेव्हरल डिफरंट पाथ्स दिसतात. हे जे पॅटर्न आहे डायव्हर्जन्सचे म्हणजे वेगवेगळेपणाचे ते बायोलॉजिस्टच्या स्कीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये दिसतात. या बर्ड्सचं जे क्लासिफिकेशन आहे त्यांनी ते वेगवेगळेपणावरून पाडलेले आहेत. ह्या ज्या सगळ्या फिंचेस आहेत ते एकमेकाशी रिलेटेड आहे. पण व्हेरियस स्पेसीज ज्या आहेत याच्यामधल्या ग्राउंड फिंचेसच्या त्या इव्हिडंटली
किंवा मोर रिलेटेड असतात डिसेंडंटशी, एकाशी अनदर दुसऱ्याशी, त्या मेंबरशी त्या रिलेटेड असतात. फ्री फिंच असेंब्लेज त्याच्यामध्ये दिसून येते. तर त्याचं जर मेजर पाहिलं, इव्होल्युशनरी ॲफिनिटीजच्या ज्या पाहिल्या ग्राउंड फिंचेसच्या, तर ते एका वन जीनसमध्ये जिओस्पिझा मध्ये ते दाखवलं जातं. आणि ट्री फिंचेस जे आहेत ते क्लस्टर्ड केलेले आहेत दुसऱ्या जीनसमध्ये. त्याचं कामारिंकस असं नाव दिलेलं आहे. तर याच्यात डिफरंट लिनिएजेस आहेत फिंचेसचे, ते 6.2 फिगरमध्ये दाखवलेले आहेत. बघा, हा कॉमन ॲन्सेस्ट्रल स्टॉक आहे इव्होल्युशनरी ट्री ऑफ डार्विन फिंचेस. कॉमन ॲन्सेस्ट्रल स्टॉक, त्याच्यापासून हे क्रासिरोस्ट्रिसची फिंच पहा कशी आहे, नंतर कॉर्व्हलसची फिंच बीक कशी आहे, याची चोच कशी आहे, याची चोच कशी आहे, याची चोच कशी आहे, पॅलिडस, हे सगळे ट्री फिंकस आहे. मग जिओस्पिझा ग्राउंड फिंचेस, एफोर्टिस फल्जिनोसा, कोनिरॉस्ट्रिस, डिफिसिलिस, स्कॅन्डेन्स, मॅग्नोरिस्ट्रा, याच्यामध्ये अनारॉर्नाटा, पिनारॉक्झियस, कॉकॉस फिंचेस, ओलिव्होसिया, वार्बलर फिंचेस आहेत. सो अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चोची आपल्याला दिसतात. त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, उपयोग काय, डार्विनच्या फिंचेसचा उपयोग काय? तर डार्विनच्या फिंचेस ज्या आहेत त्याच्यामध्ये सीड जे त्या डार्विनच्या मनामध्ये होत्या, बी. तर हे जर्मिनेशनसाठी त्या सीडचा उपयोग होतो. नॅचरल सिलेक्शन थेअरी जी आहे इव्हॉल्युशनमध्ये, तर त्या सीडच्या जर्मिनेशनचा पूर्ण जगामध्ये वापर केला जातो. डार्विन्स फिंचेस जे आहेत त्याच्यामध्ये अडॅप्टिव्ह रेडिएशन दिसतं. सगळ्या ज्या स्पेसीज आहेत, सबस्पेसीज आहेत डार्विन्सच्या फिंचेसच्या, ह्या ओरिजिनेटेड झालेल्या आहेत सिंगल ॲन्सेस्ट्रल स्टॉकपासून. डार्विन फिंचेस जे आहेत तर याच्यामध्ये क्लिव्हर एव्हिडन्स दिसतो इव्हॉल्युशनचा. त्याच्यामध्ये गॅलापागोस फिंचेस दिसतात. डार्विनने असं दाखवलंय की स्पेसीज ज्या आहेत त्या इन्युमरेबल नाही आहे, इम्युटेबल नाही आहे, त्यांच्यामध्ये म्युटेशन होतच राहत. डार्विन फिंचेस असं क्लिअरली दाखवतात की आयसोलेशन झालं तर उत्क्रांती होते, आणि आयसोलेशन झालं तर त्यापासून नवीन स्पेसीस तयार होते. सो हा सगळा डार्विनच्या फिंचेसचा उपयोग आहे. ठीक आहे. सो इथे आपलं हे युनिट 6वं संपलंय. आता शेवटचं युनिट राहिलं तुमचं 7वं युनिट. तर ते 7वं युनिट जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. 7वं युनिट तुमचं कोणतं आहे, एक्सटिंक्शन. एक्सटिंक्शन म्हणजे नामशेष होणे. तर हे शेवटचं युनिट आहे 7वं, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया. ठीक आहे. ओके, बाय.